त्या रात्री एक तरुण आपली बाईक स्पीडने चालवत होता. जोराचा पाऊस पडत होता. तो सारखा घाबरलेल्या नजरेने मागे वळून पाहत होता, जणू त्याचा कोणीतरी पाठलाग करतंय. पण रस्त्यावर त्याच्याशिवाय कोणीच नव्हतं. अचानक त्याची बाईक रस्त्यावर घसरली आणि तो रस्त्यावर सरपटत पुढे गेला. त्याच्या हातापायाची कातडे सालपटली होती. त्यातून खूप रक्त येऊ लागलं. तो कसा तरी उठला आणि आपली बाईक उचलण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याच्यात आता एवढे अवसान राहिलं नव्हतं. त्याने कसं तरी ती बाईक उचलली. त्याच्या बाईकची हालतही खूप खराब झाली होती. तरीही तो इकडे तिकडे घाबरलेल्या नजरेने बघत ती बाईक स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत होता, पण ती स्टार्ट होतच नव्हती. तो तिथेच बसला आणि मोठमोठ्याने रडू लागला. रस्त्यावर साधे एक चितपाखरूही नव्हते. पूर्ण रस्ता अंधारात बुडालेला होता. अचानक रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडीमध्ये एक सळसळ झाली. तो तरुण घाबरत उठला आणि म्हणाला, "तुझ्या हातून भयंकर मरण्यापेक्षा मीच माझं मरण ठरवणार." असं म्हणत त्याने त्या बाईकमधून पेट्रोल काढले आणि आपला टी-शर्ट त्यात बुडवून स्वतःच्या अंगावर पिळला आणि लायटर पेटवण्याचा प्रयत्न करू लागला, पण सगळं निष्फळ. तेवढ्यात एक भयानक हसण्याचा आवाज आला. तो आवाज येताच तो आपल्या थरथरत्या हाताने जोरात लायटर पेटवू लागला. लायटर पेटतच नव्हते आणि अचानक त्याच्यासमोर एक पांढऱ्या कपड्यात असणारी तरुणी उभी राहिली. तिला पाहताच तो भीतीने किंचाळला व तिला म्हणू लागला, "मला माफ कर, मला जाऊ दे." तो तिच्याकडे आपल्या जीवाची भीक मागत होता. ती तरुणी आता त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. तिचा चेहरा खूप भयानक होता. तिने त्याच्या अंगावर रक्ताच्या उलट्या केल्या. दाटसर रक्तांच्या गाठीने तो तरुण त्या रक्ताने पूर्ण माखला होता. त्या तरुणीने आपला हात पुढे केला आणि त्याला ओढत त्या झाडीत घेऊन गेली. तो तरुण जीवाच्या आकांताने ओरडत होता आणि अचानक सर्व वातावरण शांत झालं आणि त्या तरुणाचे ओरडणे. सकाळी घड्याळाचा अलार्म वाजला आणि मी झोपेतून जागा झालो. तेवढ्यात माझ्या मोबाईलवर मेसेज आल्याची टोन वाजली. नक्कीच तिचाच मेसेज आला असेल असं म्हणत मी लगेच मोबाईलवरचा मेसेज पाहिला, तर तो माझ्या मित्राचा होता. माझी पुन्हा निराशा झाली. 1 महिना होऊन गेला होता. ती कॉलेजला आलीच नाही. ना तिचा फोन, ना तिचा मेसेज. ती कुठे गेली असेल? कोणालाच कसं तिने काही सांगितलं नाही? हा विचार करत करत मी कॉलेजमध्ये आलो. कॉलेजमध्ये आल्यावर मला तिची मैत्रीण दिसली, नीता. तिला मी हाक मारली व इकडे बोलवून घेतले आणि तिला म्हणालो, "नीता, अगं तिच्याबद्दल काही समजले का? कुठे गेली ती?" मी तिला विचारू लागलो. "नाही ना अमित, काहीच माहिती लागली नाही तिची." "एक काम करूया, आपण तिच्या घरी जाऊन विचारूयात का?" नीता मला सुचवत म्हणाली. "अगं, पण ती कुठे राहते मला माहीत नाही." मी तिला निराशेनेच म्हणालो. "अरे मग मला विचार ना." ती मला हसतच म्हणाली. मी तिच्या घरचा पत्ता शोधला. "जायचं का? पण लगेच यायचं हा. घरी उशिरा पोहोचली तर माझ्या घरचे मला ओरडतील." तिने पत्ता शोधलाय म्हटल्यावर मला खूप आनंद झाला होता. आता ती मला भेटणार ह्या खुशीत मी क्लासमध्ये जाऊन बसलो. बाहेर काहीतरी टवाळकी मुलांची कुजबूज चालली होती आणि ती घाईघाईमध्ये आपली बाईक घेऊन कुठेतरी निघून गेली. मी त्यांच्याकडे संशयास्पद नजरेने पाहत होतो. कॉलेजमध्ये नवीन मुलामुलींची रॅगिंग करणे, मुलींची छेड काढणे, राडा करणे हे त्याच्यामध्ये फार फेमस होते. पण आज त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. काय झाले असेल? मी विचार करतच होतो. तेवढ्यात माझ्या मित्राने मला इशारा करून क्लासच्या बाहेर बोलवले. मी बाहेर आलो आणि त्याला विचारले, "काय झाले?" तेव्हा त्याने मला जे सांगितले हे ऐकून माझ्या कानावर माझा विश्वासच बसला नाही.
आमच्या कॉलेजमधला रोहित, तोच टवाळ गँगमधला. त्याचा मृतदेह त्या रस्त्याच्या झाडीत सापडला हे ऐकताच आम्ही आमची बाईक काढली आणि थेट त्या ठिकाणी गेलो. कॉलेजमधील बरीच मुले तिथे जमा झाली होती. पोलीस कोणालाही त्या मृतदेहाजवळ येऊ देत नव्हते. आम्ही कसं तरी त्यांचा डोळा चुकवून त्याच्या जवळ गेलो. त्याला पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला उलट्या होऊ लागल्या. त्याची अवस्था फार बेकार होती. त्याचं शरीर पूर्ण रक्तानं माखलं होतं. हाताचा पंजा तुटून एका बाजूला पडला होता. त्याचे डोळे बाहेर काढले होते. एक पाय पूर्णपणे मागच्या बाजूला उलटा दुमडला होता. पोटातून सगळ्या आतड्या बाहेर आल्या होत्या. मी लगेच तिथून रस्त्यावर आलो. त्याची बाईक तिथेच पडली होती. त्याची ही अवस्था खूप बेकार झाली होती. तिथे आमची कॉलेजमधील काही मुलं म्हणत होती, पोलीस म्हणतायत हे कोणत्या तरी जनावराचं काम असेल. त्यांची कुजबूज चालूच होती. पण त्याची अवस्था बघता हे काहीतरी खूप भयानक प्रकरण असावं असं वाटत होतं. जणू त्याच्यासोबत काहीतरी भयंकर घडलं असावं. मी तिथून माझ्या मित्रांसोबत पुन्हा कॉलेजला आलो. कॉलेजमध्ये सगळीकडे त्याच्या संशयास्पद मृत्यूची चर्चा चालू होती. मी घरी आलो. उद्या मला तिच्या घरी जायचे होते. माझं मन तिला पाहण्यासाठी खूप कासावीस झालं होतं. तिची आणि माझी पहिली भेट 3 महिन्यापूर्वी झाली होती. मी माझ्या मित्रांसोबत कॉलेजच्या गेटपाशी उभा होतो. अचानक माझ्या कानावर एक गोड हसण्याचा आवाज आला. मी त्या दिशेने पाहिले तर समोरून ती तिच्या मैत्रिणींसोबत येत होती. तिचा बारीक नाजूक बांधा, काळेभोर मोठी केस. तिने गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. तिच्या गोऱ्या गालावर एक सुंदरशी खळी पडली होती. ती खूपच सुंदर दिसत होती. तिला पाहता क्षणीच मी तिच्या प्रेमात पडलो. त्या दिवसापासून मी नेहमी तिच्या मागे असायचो. मी कॉलेजमध्ये तिचा सिनियर होतो. एके दिवशी रोहित, सुजन, विशाल हे तिची छेड काढत होते. हे मला माझ्या मित्राने येऊन सांगितले. मी लगेच माझे मित्र घेऊन त्यांना गाठले आणि आमची मारामारी झाली. तिने मला त्यांना मारताना पाहिले आणि तिच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज झाला. पण हे भांडण पण तिच्यासाठीच होते. की तिला कोण समजवणार? तेव्हापासून मला पाहून ती आपली वाट बदलायची. एके रात्री तिला खूप ताप आला होता. पाऊसही खूप पडत होता. ती हॉस्टेलवर तिच्या रूममध्ये मैत्रिणींसोबत होती. एवढ्या पावसाचं दवाखान्यात तरी कसं घेऊन जाणार म्हणून नीताने मला फोन केला. तिला माहीत होतं की मी तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होतो. तिने मला तिची अवस्था सांगितली. मी लगेच घरातून बाईक घेऊन निघालो आणि डॉक्टरांना घेऊनच हॉस्टेलवर गेलो. ती बेडवर झोपली होती. तिच्या मैत्रिणी तिच्या अवतीभोवती बसल्या होत्या. डॉक्टरांनी तिला तपासले आणि काही औषधं मला बाहेरून आणायला सांगितले. मी लगेच औषधं आणायला गेलो. रात्र खूप होती. सर्व मेडिकल बंद झाले होते. पण तरी पण मी एक मेडिकल शोधून काढलं. ते चालू होतं. मी तिथून औषधे घेतली आणि हॉस्टेलवर येऊन नीताच्या हातात दिली आणि मी तिला काळजी घे असं म्हणून निघालो. त्या रात्री मला झोपच येत नव्हती. इकडे नीताने तिच्या मनात माझ्याबद्दल झालेला गैरसमज दूर केला होता. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा ती गेटपाशी उभी होती. मला पाहताच ती माझ्याजवळ आली. चेहऱ्यावर गोड हसू आणत मला म्हणाली, थँक्यू, तुम्ही काल माझ्यासाठी इतका त्रास घेतला. मी तिला हसतच इट्स ओके असं म्हणालो. तेवढ्यात तिने तिचा हात पुढे केला आणि मला म्हणाली, हाय, मी मधुरा. तिने असं अचानक हात पुढे केल्यावर मीही जरा गोंधळलो व तिला हँडशेक करत म्हणालो, हाय, मी अमित. ती पुन्हा गोड हसली. मी काही बोलणार तेवढ्यात नीता तिथे आली आणि आम्हा दोघांना चिडवू लागली. ती खूप लाजली आणि तिच्या लेक्चरला निघून गेली. आमच्या कॉलेजला काही दिवसांनी 8 दिवसांची सुट्टी लागणार होती. ती तिच्या घरी निघाली होती. मी मित्राच्या गॅरेजमध्ये बसलो होतो. समोरच बस स्टॉप होते. मला ती तिथे दिसली. ती बहुतेक बसची वाट पाहत होती.
मी लगेच तिच्याकडे धावत गेलो. तिने माझ्याकडे पाहिले आणि जरा घाबरली. तिच्या हातात 2 बॅगा होत्या. ती त्या बॅगा उचलून अवघडत पुढे जाऊ लागली. मी तिला काही मदत करू का विचारले, तर ती नाही, नको, मी ठीक आहे असं म्हणत पुढे निघून गेली. पुढे काही 4-5 टपोरी टाळकी सिगरेट ओढत उभी होती. त्यांना पाहून ती तिथेच थांबली. ती टपोरी मुलं तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत तिच्याकडे येऊ लागली. तेवढ्यात मी तिला म्हणालो, अहो मॅडम, वाटलं तर 10 रुपये कमी द्या, मी तुमची बॅग तुमच्या बसपर्यंत नेतो. मला असं अचानक आलेलं पाहून तिला जरा हायसं वाटलं. ती टपोरी मुलं पण मला बघून माघारी फिरली. मी तिच्या हातातील बॅग घेतली आणि एस टी स्टँडपर्यंत तिच्यासोबत आलो. थोड्या वेळात एस टी आली आणि ती एस टीत बसली. मी खिडकीतून तिला पाहत होतो. तीही माझ्याकडे पाहत होती. तिने मला माझा मोबाईल नंबर मागितला. मी लगेच तिला माझा नंबर दिला. तिने माझ्याकडे पाहून एक गोड स्माईल दिली आणि ती तिच्या घरी निघून गेली. 8 दिवस आम्ही फोनवर बोलत होतो. दुसऱ्या दिवशी कॉलेज सुरू होणार होतं. मी तिला प्रपोज करणार होतो, पण त्या दिवशी ती आलीच नाही. मला वाटले बहुतेक ती हॉस्टेलवर असेल. मी तिला कॉल केला, पण तिचा मोबाईल बंद होता. 1 महिना मी तिची चौकशी करत होतो. अखेर तिला भेटण्याचा दिवस आला. मी आणि नीता सकाळीच तिच्या घरी निघालो. ती पुण्यात राहत होती. तिथून तिचा घरचा पत्ता शोधायलाही खूप वेळ गेला होता. शेवटी तिचे घर आम्हाला सापडले. आम्ही तिच्या घरासमोर उभं होतो. नीताने दरवाजा वाजवला तर तिच्या छोट्या बहिणीने दरवाजा उघडला व कोण पाहिजे असं विचारलं. यावर नीताने सांगितले, आम्ही मधुराचे कॉलेज फ्रेंड आहोत. मधुरा आहे का? हा प्रश्न ऐकताच तिने तिच्या आईला हाक मारली. तिची आई आली आणि आम्हाला घरात यायला सांगितले. तिच्या बहिणीने आम्हाला पाणी आणून दिले. नीताने विचारले, काकू, मधुरा कॉलेजला का येत नाहीये? तिची तब्येत ठीक नाही का? आणि ती कुठे आहे? तिला बोलवा ना. नीताचे प्रश्न ऐकून तिच्या आईने थोडे वेडेवाकडेच तोंड केले आणि म्हणाली, कुठे गेले काय माहीत. कोणाबरोबर तरी गेली असेल पळून. 1 महिन्यापूर्वी घरातून जी गेली ती आलीच नाही. कुठं तोंड काळं करते काय माहीत. हे ऐकून मला धडकीच भरली आणि तिच्या आईचा रागही आला, पण मी स्वतःवर कंट्रोल केले. नीताने तिच्या आईला विचारले, मग तुम्ही तिला शोधायचा प्रयत्न नाही केला का? तिचा फोनही लागत नाही. यावर त्या झटक्याने उठल्या आणि म्हणाल्या, आमचा तिच्याशी आता काहीही संबंध नाही. आमच्यासाठी ती आता मेली. हे ऐकताच मी रागाने उठून घराबाहेर आलो. माझ्या पाठी नीताही आली. अमित, थांब, असं का करतोयस? त्यांना काय वाटेल? ती मला थांबवत म्हणत होती, काय वाटायचं ते वाटू दे. कशा बोलतायत त्या माझ्या मधुराबद्दल? मी खूप संतापून बोलत होतो. तेवढ्यात तिची छोटी बहीण आमच्याकडे आली आणि आम्हाला म्हणाली, ताई, दादा, प्लीज माझ्या मधुरा ताईला शोधा. ही माझी मम्मी, तिची सावत्र आई आहे. ती नेहमीच माझ्या ताईचा रागराग करते, तिच्याशी वाईट वागते. माझी ताई पळून नाही गेली. त्या रात्री तिला कोणाचा तरी फोन आला होता. ती तिकडे जाण्यास नकार देत होती, पण नंतर ती निघून गेली. ती परत आलीच नाही. प्लीज माझ्या ताईला शोधा, असं म्हणत ती रडत रडत घरात निघून गेली. हे ऐकल्यावर मी जाम टेन्शनमध्ये आलो. कुठे गेली असेल ती आणि कोणाचा फोन आला असेल तिला? माझ्या मनात अनेक प्रश्न येत होता. मी तिचा रात्रंदिवस शोध घेऊ लागलो होतो. त्या संध्याकाळी सुजल जिममध्ये गेला होता. थोडीफार कसरत करून तो पाणी पिण्यासाठी खाली बसला. तो पाणी पित होता. अचानक त्याने आजूबाजूला पाहिले तर जिममध्ये आता कोणीच नव्हते. त्याला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं. अरे, आता तर इथेच होते सगळे, कुठे गेले? कोणी आहे का? तो आवाज देऊ लागला. अचानक तिथल्या लाईट्स बंद चालू होऊ लागल्या. तो घाबरला. हे काय होतंय त्याला समजत नव्हतं. आणि अचानक तिथे सगळीकडे अंधार पसरला आणि भयानक शांतता.
तो आता घामाघूम झाला होता. त्याने सर्वत्र नजर फिरवली आणि त्याने पुन्हा आवाज दिला, कोणी आहे का इकडे? तेवढ्यात त्याच्या कानाजवळ एक हळूवार आवाज आला, मी आहे ना. त्याने दचकून बाजूला पाहिले. त्याला काहीच दिसत नव्हतं. तो आपली बॅग त्या अंधारात शोधू लागला. त्याच्या हाती त्याची बॅग सापडली. त्याने त्यातून त्याचा मोबाईल बाहेर काढला आणि टॉर्च चालू करून तो त्या उजेडात इकडे तिकडे पाहू लागला. तो आता खूप घाबरला होता. भीतीने त्याचे पूर्ण शरीर थरथरत होते. तेवढ्यात जिमचे दार विचित्र आवाज करत उघडले. त्याने त्या दिशेने टॉर्च फिरवला. त्या दरवाजापाशी पूर्ण पांढरा धूर जमा झाला होता. तो तिथे एकटक बघत होता. अचानक त्याच्यातून भयानक चेहऱ्याची तरुणी बाहेर आली. तिला पाहताच तो जोरात किंचाळला आणि तो पळत जाऊन एका भिंतीच्या आड लपला. ती तरुणी त्याचं नाव घेत होती आणि त्याला भरड्या आवाजात म्हणत होती, सुजल, ये माझ्यासमोर, ये, बघ मी आले. सुजल आपल्या तोंडावर हात ठेवून उभा होता. त्याच्या डोळ्यातून भीतीने पाण्याच्या धारा वाहत होत्या. अचानक तिचा आवाज यायचा बंद झाला. सुजल हळूवारपणे तिला इकडे तिकडे पाहत होता. तेवढ्यात त्याच्या मागून तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. सुजल, मी शोधलं तुला, असं म्हणत तिने तिचे धारदार नख त्याच्या डोळ्यात घुसवले. सुजल खूप ओरडत होता, रडत होता, मला माफ कर, प्लीज मला जाऊ दे. तो तिच्याकडे आपल्या जीवाची भीक मागत होता. पण तिने त्याच्या जबड्यात हात घालून तो जोरात ओढला. त्याचा जबडा फाटला. तिने त्याच्या छातीवर ओरबडे काढण्यास सुरुवात केली आणि त्याची छाती फाडून हृदय ओढून काढले आणि भयंकर आवाजात हसत गायब झाली. थोड्या वेळाने लाईट झाल्या. तिथे सफाई कर्मचाऱ्याने हे दृश्य पाहिले आणि पोलिसांना फोन केला. थोड्या वेळाने पोलीस आले. तेही सुजलची डेड बॉडी पाहून घाबरले. हे असं इतक्या अमानुषपणे कोण एखाद्याला मारेल? ही केसही मागच्या केससारखीच वाटते. त्या तरुणाचा मृत्यू पण असाच भयानक झाला होता. पण हे सगळं कोण करतंय? पोलिसांच्या पुढे आता मोठा प्रश्न पडला होता. चौकशी दरम्यान कळाले हे दोघेही मयत तरुण एकमेकांचे मित्र होते आणि ह्यामध्ये विशालही त्यांचा मित्र होता. विशालला पोलिसांनी सुजलच्या मरणाची बातमी दिली तसे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यालाही चौकशीसाठी बोलवण्यात आले, पण त्याच्या विरोधात त्यांना काहीच पुरावा सापडला नाही. विशाल सुजलच्या अशा संशयास्पद मृत्यूने खचून गेला होता. माझ्या दोन्ही मित्रांचा असा भयानकरित्या मृत्यू कसा झाला असेल? कोणी त्यांना मारलं असेल? ह्या विचाराने तो फार घाबरून गेला होता. आता त्याच्या मनात भीती दाटली होती. तो आता कॉलेजलाही येत नव्हता. सुजलच्या मरणाची बातमी सगळ्या कॉलेजमध्ये पसरली. जो तो त्याचीच चर्चा करत होतं. मलाही हे सर्व विचित्र वाटत होतं. आधी रोहित, मग सुजल. हे कोण करतंय असं वाटत होतं. जणू कोणीतरी त्यांना टार्गेट केलं असावं. पण आता पुढचा नंबर कोणाचा? विशाल. माझ्या डोक्यात लगेच त्याचं नाव आलं. मी त्याला फोन लावला. त्याने माझा कॉल उचलला. मी त्याला म्हणालो, विशाल, मला तुला भेटायचं आहे, तू कॉलेजमध्ये ये. तो आधी नाही म्हटला, पण मी धमकी दिल्यावर तो आला. मी त्याला मागच्या ग्राउंडवर बोलावले होते आणि तो येताच मी त्याच्याकडे धावतच गेलो आणि त्याची कॉलर पकडून त्याला विचारले, हे काय चाललंय विशाल? रोहित आणि सुजलला कोणी मारलं? तुला नक्कीच काहीतरी माहिती आहे. असं काय केलं आहे तुम्ही जे तुमच्या जीवावर उठले? तो मला काहीच सांगायला तयार नव्हता. मी त्याला 2-3 फाईट मारल्या, पण तरीही तो काही सांगत नव्हता. पण त्याच्या डोळ्यात कसली तरी भीती मला दिसली. मी त्याला अजून एक फाईट मारणार तेवढ्यात माझ्या मोबाईलवर नीताचा कॉल आला. मी कॉल उचलून त्याच्यापासून थोडा बाजूला गेलो. ह्या संधीचा फायदा घेत तो तिथून पळून गेला. मी फोनवर बोलू लागलो, काय झाले नीता? आता का कॉल केलायस?
सगळं ठीक आहे ना? मी तिला प्रश्नांवर प्रश्न विचारू लागलो होतो. तेवढ्यात ती मला थांबवत म्हणाली, अमित, ऐक, तू आताच्या आता ग्लोबल हॉस्पिटलला ये. मी इथेच आले, ती मला घाईघाईने सांगत होती. हॉस्पिटलला? काय झाले नीता? तू ठीक आहेस ना? मी तिला काळजीच्या स्वरात म्हणालो. हो, मी ठीक आहे, पण तू ताबडतोब इकडे ये. असं म्हणत तिने कॉल कट केला. मी लगेच माझी बाईक काढली आणि ग्लोबल हॉस्पिटलला अर्ध्या तासात पोहोचलो. नीता समोरच उभी होती. मी तिच्याकडे धावतच गेलो आणि तिला विचारले, नीता, काय झाले? तू मला इथे का बोलवलंस? तिने काहीच न बोलता माझा हात पकडून मला एका वॉर्डजवळ नेले. तिथे स्वातीचे आई बाबा होते. तिची आई रडत होती. मला काहीच समजत नव्हतं. नीताने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, स्वाती 1 महिन्यापासून ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. मला सकाळी तिच्या आईचा फोन आला होता. तिची कंडिशन फार सिरियस आहे. तिला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. हे ऐकल्यावर मी जरा विचारातच पडलो. स्वाती ही मधुराची रूममेट होती, पण तिला काय बोलायचं असेल माझ्याबरोबर? आणि तिची अशी अवस्था का झाली? काय झाले ज्याने तिची तब्येत इतकी सिरियस झाली? माझ्या मनात प्रश्नांचं क्राहून माजलं होतं. आम्ही दोघेही तिच्या आईवडिलांजवळ गेलो. विचारपूस करताना आम्हाला कळलं की तिनं विष पिले. ह्यामुळे तिची तब्येत खालावली आहे आणि आता ती मरणाच्या दारात उभी आहे. तू अमित ना? स्वाती 2 दिवस झाले म्हणते की तुला काहीतरी सांगायचं आहे. त्या रडत मला म्हणाल्या आणि वॉर्डच्या आत घेऊन गेल्या. मी आणि नीता तिच्या जवळ गेलो. नीता तिची अवस्था पाहून रडू लागली व तिला म्हणाली, स्वाती, हे काय केलेस तू? तिला तिच्या चेहऱ्याकडेही पाहवत नव्हतं. स्वातीने माझ्याकडे नजर फिरवली व मला जवळ येण्याचा इशारा केला. मी तिच्या बेडजवळ गेलो तशी ती मोठमोठ्याने हुंदके देत रडू लागली व म्हणाली, अमित, मला माफ कर. मी तुमच्या दोघांची गुन्हेगार आहे. ती काय म्हणते मला काहीच कळत नव्हतं. नीता आणि मी तिच्याकडे पाहत होतो. ती पुढे म्हणाली, माझ्यामुळे तुझ्या आणि मधुराच्या प्रेमात अंतर पडलं. माझ्यामुळे तुम्ही दोघी भेटू शकला नाही. मधुराचं नाव ऐकताच मी तिला म्हणालो, मधुरा, कुठे आहे माझी मधुरा? सांग स्वाती मला. अगं, मी वेड्यासारखं तिला शोधतोय. मलाही अश्रू अनावर झाले होते. माझे कान तिची बातमी ऐकण्यास आतुरले होते. इकडे विशाल त्याच्या घरी आला होता. तो पूर्णपणे घाबरलेला होता. तो थेट त्याच्या रूममध्ये गेला आणि बेडवर पडून तो आता कसल्या तरी गोष्टीचा विचार करू लागला होता. त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. तेवढ्यात त्याची आई त्याच्या बेडरूमचा दरवाजा ठोठावत त्याला आवाज देत होती. तो आपल्या आईचा आवाज ऐकून विचारातून बाहेर आला. त्याने रूमचा दरवाजा उघडला. त्याची आई रूममध्ये येत त्याला म्हणाली, विशाल, आपल्याला तुझ्या वडिलांच्या मित्राच्या घरी जायचं आहे. चल आवर. त्या रूममधल्या वस्तू नीट ठेवत त्याला म्हणालो, पप्पांच्या मित्राच्या घरी? कशाला? तो आपल्या आईला म्हणाला, अरे, त्यांच्या मुलाचे लग्न झाले ना, त्याचे रिसेप्शन आहे. या मागील दिवसात तुझ्या मित्रांसोबत जे घडलं त्यामुळे त्याच्या लग्नाला नाही जाता आले. तुझी मनस्थितीही तशी ठीक नव्हती, पण आता रिसेप्शनला नाही गेलो तर ते रागवतील. चल, आपल्याला लगेच निघायचं आहे पुण्याला. तुझे पप्पा खाली वाट पाहत आहेत. चल. त्याची आई त्याला म्हणाली, आई, मी नाही येत. मला एकटं राहायचं आहे. माझं मन नाही लागणार तिथे. प्लीज आई. विशाल वैतागत आईला म्हणाला, बरं ठीक आहे, पण आम्ही उद्या सकाळी येऊ. जेवण करून ठेवले. बाहेरचं काही खाऊ नकोस आणि आता कुठे बाहेरही जाऊ नको. असं म्हणत त्याची आई आणि त्याचे बाबा निघून गेले. आता रात्र झाली होती. विशालने किचनमधून जेवणाचे ताट घेतले आणि त्याच्या रूममध्ये गेला. जेवण वगैरे उरकून तो झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला झोपच येत नव्हती. त्याच्या डोळ्यासमोर रोहित आणि सुजलचे मृतदेह येत होते. त्याच्या मनात भीती दाटली होती. त्याला फारच अस्वस्थ वाटत होतं.
त्याने टाईमपाससाठी मोबाईल हातात घेतला व इंटरनेट पाहू लागला. अचानक त्याच्या मोबाईलवर एक कॉल आला. त्याने तो कॉल उचलला. समोरचा आवाज ऐकताच त्याला खूप घाम फुटला. पलीकडून रोहित बोलत होता, विशाल, मला वाचव, ते माझा जीव घेईल. विशाल, विशाल. तो काहीतरी बोलणार इतक्यात कॉल कट झाला. रोहितचा मला कसा कॉल आला? तो तर मेलाय ना? मग तो स्वतःशीच पुटपुटला. त्याला पुन्हा त्याच नंबरवरून कॉल आला. त्याने घाबरत थरथरत्या हाताने तो कॉल उचलला आणि आपल्या कानाला लावला. विशाल, रूमच्या बाहेर येऊ नको. ती तिथेच उभी आहे. तिने आत्ताच मला आणि सुजलला मारलंय. आता ती तुझा जीव घ्यायला आली. आणि रोहित भयानक आवाजात हसायला लागला. विशालचा मोबाईल स्विच ऑफ झाला. विशाल आता पुरता घाबरला होता. भीतीनं त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. एवढ्या मोठ्या घरात तो एकटाच होता. अचानक त्याच्या दरवाजावर कोणीतरी थाप मारली. त्याने दरवाजाकडे नजर फिरवली. तो घाबरत बेडवरून उठला व म्हणाला, कोण आहे? मी नाही घाबरत तुला. तेवढ्यात दरवाजावर जोरजोरात थाप मारल्याचा आवाज येऊ लागला आणि एकदम शांत झाला. तो दबक्या पावलाने दरवाजाकडे येऊ लागला. त्याला बाहेरून कोणाच्या तरी ओरडण्याचा अस्पष्ट आवाज येत होता. त्याने दरवाजाच्या काचेच्या भिंगातून बाहेर पाहिले तर एक भयानक दिसणारी तरुणी कोणाला तरी सरपटत येत होती. तिचं रूप खूप भयानक होतं. तिच्या डोळ्याच्या भोवळ्यातून रक्त येत होतं. तिचा जबडा फार लांबडा होता. तिच्या अंगाचे मांस सडले होते आणि ती विशाललाच ओढत नेत होती. हे बघून विशाल खूप घाबरला आणि बेडवर जाऊन बसला. भीतीने त्याचं पूर्ण अंग लटपटत होते. त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. अचानक त्याला बेड खालून काहीतरी सरपटण्याचा आवाज आला. त्याने घाबरत हिंमत करून बेडखाली पाहिले तर त्याचा मित्र सुजल रक्तबंबाळ होऊन सरपटत बाहेर येत होता. तो विशालसमोर उभा राहिला. त्याची अवस्था फार भयानक होती. त्याच्या डोळ्याच्या जागी काळे खड्डे होते. त्याचा जबडा पूर्ण फाटला होता. त्याचे हृदय त्याची छाती फाटून बाहेर आले होते. विशाल त्याला बघून खूप घाबरला. त्याच्या तोंडून जोरात किंचाळी बाहेर पडली. सुजलने वेडी वाकडी हालचाल करून आपला हात पुढे करत बोटाने इशारा केला आणि खाली कोसळला. विशालने घाबरत मागे पाहिले तर ती भयानक दिसणारी तरुणी त्याच्या पाठी त्याला क्रूर नजरेने पाहत उभी होती. ती भयानक आवाजात गुरगुरत होती. तिला पाहून विशालचे हातपायच गारठले आणि तो खाली पडला. तिने त्याचा गळा पकडला आणि त्याला भिंतीवर फेकून दिले. विशालच्या डोक्याला जोरात मार लागला. त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं. तो वेदनेने कणत होता. ती तरुणी त्याच्या जवळ आली आणि त्याला म्हणाली, का केलंस माझ्यासोबत असं? मी काय बिघडवलं होतं तुमचं? तुम्ही तिघांनी मिळून माझा जीव घेतलात. विशाल तिच्याकडे घाबरलेल्या नजरेने पाहत होता. माधुरी, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. तो तिच्याकडे हात जोडून विनवण्या करत होता. पण माधुरीने त्याचं काही ऐकलं नाही. तिने तिचं धारदार नख त्याच्या पायाच्या पंजावर मारले. एका वारातच त्याच्या पायाचा पंजा तुटून वेगळा झाला. विशाल वेदनेने ओरडत होता. माधुरीने त्याच्या केसाला धरले व त्याला ओढत रूमच्या बाहेर घेऊन आली व त्याला भरड्या आवाजात म्हणाली, आठव, त्यावेळेस मीही जीवाची भीक मागत होती. मीही विनवण्या करत होती. पण तुमच्यापैकी एकालाही माझी दया आली नाही. असं म्हणत तिने त्याचे मणके जोरात फिरवले. त्याची मान पूर्णपणे उलटी झाली आणि तो शांत झाला कायमचा. त्याचे शरीर झुंबरावर लटकवून ती जोरात हसू लागली आणि गायब झाली. इकडे मी स्वातीला माधुरीबद्दल पुन्हा विचारू लागलो. तिने एक मोठा श्वास घेतला आणि सांगू लागली, माधुरी त्या रात्री खूप खुश होती.
कारण ती दुसऱ्या दिवशी तुला समोर भेटून तुला प्रपोज करणार होती. मी तिला त्या रात्री फोन केला होता. मी तिला सुजलच्या बर्थडे पार्टीसाठी माझ्यासोबत येण्यासाठी तिला रिक्वेस्ट केली, पण ती यायला तयार नव्हती. माझं आणि सुजलचं एकमेकांवर प्रेम होतं, पण त्याने माझ्या प्रेमाचा गैरवापर केला. माझे काही फोटो त्याच्याजवळ होते आणि तो ते फोटो इंटरनेटवर टाकण्याची धमकी देऊन मला ब्लॅकमेल करत होता. मी त्याला खूप वैतागले होते. मी मधुराला सुजलबद्दल सर्व काही सांगितले. माझी मदत करण्यासाठी ती माझ्यासोबत यायला तयार झाली. त्या रात्री हे तिघेही त्यांच्या फार्म हाऊसवर होते. तिघेही खूप नशेत होते. मी सुजलला माझे फोटो डिलीट करायला सांगितले, तर त्याने नकार दिला आणि मला नाही नाही ते बोलू लागला. मधुराला हे सहन झाले नाही. तिने त्याच्या कानाखाली दिली आणि पोलिसात तक्रार करण्याची त्याला धमकी देऊन आम्ही दोघी तिथून निघालोच होतो. तेवढ्या सुजलने तिच्या डोक्यात काचेची बॉटल फेकून मारली. मधुरा तिथेच खाली पडली. त्याने माझ्याही डोक्यात बॉटल फोडली. तो एवढ्यावर थांबला नाही. त्याने मधुराचा गळा ओढणीने आवळला. ती खूप तडफडत होती, पण सुजलने रागाच्या भरात तिचा गळा आवळून तिला मारून टाकले. माझ्या डोळ्यासमोर अंधारा आल्या आणि मी बेशुद्ध पडले. नंतर त्याने तिच्या मृतदेहाचे काय केले मला काहीच माहीत नाही. थोड्या वेळाने मी शुद्धीवर आले तेव्हा तिथे मधुरा नव्हती. सुजलने मला केसाला धरून उठवले आणि मला, ह्याची कुठे वाच्यता केलीस तर तुझे फोटो इंटरनेटवर टाकेन आणि तुलाही मधुराकडे पाठवेन, असं मला त्याने धमकावले. मी खूप घाबरले होते. मी माझ्या घरी आले. त्या रात्री मी खूप रडले. माझ्यामुळे मधुरावर हे संकट ओढवलं. ती येत नसतानाही मी तिला जबरदस्ती माझ्यासोबत घेऊन गेले होते. मैत्री खातीर ती मला मदत करण्यास आली होती, पण माझ्यामुळे तिचा जीव गेला आणि मी मात्र काहीच करू शकले नाही. मी खूप वेळा तुला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण सुजलची माझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष होते. तो सतत मला कॉल करून धमकी द्यायचा. त्याच्या ह्या धमक्यांना कंटाळून मी विष पिले, पण मला मरणच येत नाही. मधुराचे सत्य सांगण्यासाठी मी माझा श्वास रोखून धरलाय. मधुराची पण ही इच्छा आहे, म्हणून तिने अजून मला मरू दिलं नाही. एवढे बोलून स्वाती जोरजोरात रडू लागली. अचानक तिची तब्येत खूपच बिघडली आणि ती कायमची शांत झाली. सगळ्यांची रडारड सुरू झाली. माझे तर डोकं अगदी सुन्न झालं होतं. ज्या मधुराला मी इतके दिवस शोधत होतो ती आता या जगात नाही म्हटल्यावर माझी ही जगण्याची इच्छा आता मेली होती. मी त्या वॉर्डच्या बाहेर आलो आणि खूप रडू लागलो. मधुरा, तू मला का सोडून गेलीस, असे तिला मी जाब विचारू लागलो. इतक्यात एक थंड हवेच्या झुळकेने माझे अंग शहारले. माझ्यासमोर एक पांढरट अंधुक आकृती उभी राहिली आणि हळूहळू ती आपल्या रूपात येऊ लागली. मधुरा, मी तिला पाहून खूप रडू लागलो. ती माझ्याजवळ आली. मी तिचा हात हातात घेतला आणि तिला म्हणालो, मधुरा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. काय तू माझ्याशी लग्न करशील? माझ्या ह्या प्रश्नाने तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. तिने मला होकार दिला आणि माझ्याकडून एक वचन घेतलं की तू आयुष्यात कधीही रडायचं नाहीस आणि तू तुझं आयुष्य जगायचंस. पण तिला काय माहीत, माझं जगण्याचं कारणच देवाने माझ्यापासून हिरावून घेतलं. पण तरीही मी तिला वचन दिलं. हळूहळू ती माझ्यापासून दूर गेली, दूर, खूप दूर. या घटनेला आता खूप वर्षे झाली, पण अजूनही माझी मधुरा माझ्या हृदयात कायम आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच भयानक थरार कथेसाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू असाच भयानक थरार घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.